नमस्कार, मी आबा माळकर. आपण पाहतात लक्षवेध 2020. मित्रांनो, आपल्याला आठवत असेल काही महिन्यांपूर्वी आम्ही या चॅनलवर मालाड मालवणी येथील लँड जिहादचं एक प्रकरण उघडकीस आणलं होतं. त्या प्रकरणाने खूप खळबळ माजली होती. आता अजून एक प्रकरण मुंबईत उघडकीस आलेलं आहे आणि हे देखील लँड जिहादचं आहे. मात्र यावेळी हे प्रकरण मुंबईतल्या पायधुनी भागात घडलेलं आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे आणि त्याचे परिणाम काय आणि कसे होणार आहेत याबद्दल आपण या व्हिडिओ चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत आहेत ऍडव्होकेट कौशिक म्हात्रे. पहिला प्रश्न मी त्यांना विचारतो. म्हात्रेजी नमस्कार, आपलं स्वागत आहे. म्हात्रेजी, मला सांगा, हे प्रकरण नेमकं काय आहे? नमस्कार. मला आपण ही अपॉर्च्युनिटी परत दुसऱ्यांदा देत आहे त्याबद्दल पहिले मी आपले आभार मानतो. आणि हे प्रकरण पण लँड जिहादचंच आहे. जसं मी आपल्याला मालवणीमध्ये जो पॅटर्न सांगितला होता, जी मोडस ऑपरेंडी सांगितली होती, बरोबर, इथे देखील ती सेम मोडस ऑपरेंडीचा उपयोग होतोय. ते म्हणजे असं आहे की हा एक सिडनेम कंपाऊंड नावाची ही एक वस्ती आहे की बीएमसी इस्टेट डिपार्टमेंट म्हणजे इस्टेट मॅनेजर जो असतो तो ह्याची नेमणूक करतो कायद्याने. बरोबर. आता त्या वस्तीमध्ये एकंदरीत 2004-05 पासून हळूहळू तिथले हिंदू सोडून तिथे मुस्लिम येऊन तिथे आपलं वस्ती वाढायला लागली. हा जो एक पॅटर्न होता हा 2005-06 पासून सुरू झाला. 13-14 पर्यंत इतकं आक्रमक झालं की आता आजच्या क्षणाला जर तुम्ही पाहिलं तर पूर्ण कॉलनीमध्ये फक्त ही एकच महिला, ही दलित फॅमिली, ही एकच दलित फॅमिली तिथे, हिंदू दलित फॅमिली तिथे आहे. अच्छा. बाकी सगळे हिंदू तिकडनं सोडून गेले. अच्छा. आता ह्याच्यातला पॅटर्न म्हणजे आपण जो मालवणी पॅटर्न आपण पाहिला, आता हा पॅटर्न कसा आहे, हा पॅटर्न थोडासा मोडस ऑपरेंडीला चेंज केलंय. ते म्हणजे असं केलं की आता ही एकच फॅमिली राहिली होती. आता ह्यांना गेलं म्हणजे तो टोटल एरिया काबीज झाला. आता हा एकच एक स्पीड ब्रेकर होता त्यांच्यासाठी. तर मग आता हे लोकांनी कॅल्क्युलेटिव्हली काय केलं की पहिला तर त्यांचा मुद्दा उठवला की तुमचा रेंट तुम्ही भरला नाही. आता ह्या महिलेनी तिच्याकडे 1993 पासूनचे पुरावे आहेत. 2017 मध्ये या महिलेने आपल्या वडिलांच्या मार्फत एक अर्ज केला इस्टेट डिपार्टमेंटला की मला तुम्ही सांगा माझे किती एरियर्स आहेत रेंटचे, ते मी भरायला तयार आहे. त्यांचं उत्तर असं आलं बीएमसीचं की आमच्याकडे तुमचा कम्प्युटराइज डेटा अवेलेबल नाही. आता ह्याच्यात एक मुख्य बाब अशी आहे की हिचे वडील म्हणजे हिचे आजोबा बीएमसीत होते. 1944 पासून ते तिथे राहत आहेत. हिचे वडील बीएमसीत होते, त्याच्यानंतर आजोबा बीएमसीत होते, त्याच्यानंतर हिचे वडील बीएमसीत लागले. हिच्या वडिलांनी 2009 साली व्हॉलेंटरी रिटायरमेंट घेतली. 2009 ते 2012 ह्यांनी रेंट भरला ऍज युजल. 2012 नंतर त्यांचं कम्प्युटरायझेशन झालं, सॅप टेक्नॉलॉजी आली बीएमसी मुळे. आणि ह्यांना दरवेळी वारंवार सांगितलं जायचं की आमच्याकडे कम्प्युटरायझेशनचं हे चाललंय, सिस्टम आम्ही हे करतोय, अपलोड करतोय, अपग्रेड करतोय, त्यामुळे आम्ही तुम्हाला नंतर कळवू. असं करून ह्यांच्याकडनं 2012 पासून हे पत्रव्यवहार करतायत, पण ह्यांच्याकडनं रेंट रिसीट घेतली नाही. त्याच्यानंतर कसं झालं की जो दुसरा एक अप्रोच आहे तो अप्रोच म्हणजे तिथले जे लोकल एमएलए आहेत अमीन पटेल, त्यांनी मग बीएमसी वरती प्रेशर टाकायला सुरुवात केली. आणि 2019 नंतर तर तुम्हाला माहितच आहे की ह्यांची सरकार असल्यामुळे ती कॅल्क्युलेटिव्ह इतकं म्हणजे हे सुरू झालं हिच्या कुटुंबांच्या पाठीमागे की यांना म्हणजे वारंवार त्रास देणं. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला महत्वाची जी मुद्दा आहे जो तुम्ही कन्सिडर करावा तो असा आहे की ही जी महिला आहे हिला टार्गेट का केलं जात आहे हा एक मुद्दा आहे. तो मी तुम्हाला सांगतो. 2012 ला
तिथे गौ हत्या व्हायच्या, तिकडे एक छोटस मैदान आहे, त्याला हिने विरोध केला. त्या विरोध केल्यानंतर हिच्यावरती ते आक्रमक झाले. नंतर हिच्यावरती ते बरंच म्हणजे इव्ह टीझिंग असे मुद्दे सगळे सुरू झाले या महिलेवरती. त्याच्यानंतर सीए एनआरसीचा ते विरोध करत असताना त्यांच्या विरोधाला हिनी सपोर्ट केला नाही. त्यामुळे तो एक राग होता. आणि 2020 मध्ये तिथले स्थानिक लोक हिच्या पाठी लागायचे, हिला इव्ह टीझिंग करायचे, म्हणून हिने FIR दाखल केली. त्या FIR मध्ये त्या MLA मार्फत बऱ्याचशा गोष्टी वगळण्यात आल्या. त्यामुळे आता FIR झाल्यानंतर असं झालं की आता यांना इथून सळोखा केलंच पाहिजे, कारण हा एकच रोड ब्लॉक आमच्या ह्याच्यात आहे इस्लामीकरण मध्ये. सो हा एक मुद्दा झाला. आता दुसरा मुद्दा जो MLA अमीन पटेलनी कायद्याची बाजू ही कशी आपल्याला फेवर करेल, त्यांनी काय केलं, BMCनी 105B मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट अंतर्गत यांना नोटीस दिली. आता तुम्ही हे समजून घ्या की 105B ची नोटीसचा जो लॉ आहे तो असा म्हणतो की इन द एक्स्ट्रा ऑर्डिनरी सर्कमस्टेन्सेस, जेव्हा बिल्डिंग डायलॅपिडेटेड कंडिशन मध्ये आहे, पडणार आहे, किंवा BMC ला स्वतः ती बिल्डिंग आपल्या कब्जात हवी आहे एखाद्या प्रोजेक्टसाठी, त्यांना डिमॉलिश करून एखादा प्रोजेक्ट बनवायचा आहे, तर ते पहिला तर नोटीस देतात. त्या नोटीसचा अहवाल ते स्टेट गव्हर्नमेंटला पाठवतात आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती कारवाई होते. इकडे काय झालंय, ह्यांना नोटीस आली की तुमचं रेंट बाकी आहे, रेंटचे एरियर्स भरलेले नाहीयेत, आणि इमिडिएटली जेव्हा ही प्रत्येक वेळेला ह्या महिलेनी प्रत्येक प्रोसिडिंग अटेंड केलेली आहे, तिथल्या BMCच्या अधिकाऱ्यांची नावं पण तिला माहित आहे, आणि कुठेही ती गेली पेपर घेऊन तर तिचे पेपर्स कोण बघायचेच नाही. त्या पेपरला अक्षरशः नजरअंदाज केला यांनी. आणि शेवटी तिने जेव्हा तिच्या गळ्यापर्यंत आलं पाणी, तेव्हा तिने तो व्हिडिओ बनवला आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून तिने लोकांना कळवलं की आमच्यावरती हा अत्याचार चाललाय. झालं काय की जेव्हा हे व्हायरल झालं तेव्हा आता पुन्हा जे ह्यांचे जे चॅनल्स आहेत त्या मार्फत तिला तिच्या विरुद्ध नरेटिव्ह पसरवायला लागलेत की ही रेंट भरत नाहीये, ही हिंदूंची सिंपती घ्यायला चाललीये. पण खरी इन्व्हेस्टिगेशन आज आम्ही त्यांच्या घरी जाऊन आम्ही त्यांच्याशी बोललो. त्याच्यामध्ये हा कॅल्क्युलेटिव्ह लँड जिहाद आहे, कारण अख्ख्या सोसायटीमध्ये एकमेव परिवार राहिले. अगदी खरंच एक मोठं प्रकरण आहे, आणि या सर्व प्रकरणाचा छडा आपण लावताय, मोठं काम है. अभी मैं सारिका आपके पास आ रहा हूँ. सारिका, मुझे बताइए कि ये सब कब शुरू हुआ? जैसे कि कौशिक जी ने बताया, इन सब की शुरुआत कहाँ से हुई, 2012 से। जैसे वो गौ हत्या के लिए आते थे, गौ हत्या के लिए वो जैसे गौ माता को लेकर आए थे, तो मैंने उनका विरोध किया। तो फिर वहां से ये सब शुरुआत हुई कि उनको लगा कि ये लड़की को यहाँ पर रहना नहीं चाहिए, तो मुझे वो टारगेट बनाते गए। अच्छा, अगला सवाल, आप अकेले हो यहाँ पे और डटे हुए हो, कभी डर नहीं लगा? डर तो मतलब लगता है, जैसे कि NRC और CA का प्रोटेस्ट वो लोग कर रहे थे, तभी भी NRC और CA के प्रोटेस्ट में जब उनको पुलिस पकड़ने आई थी तभी वो हमारे घर में घुस गए थे। उनको लगा था मैंने पुलिस बुलाई है तो ये मैंने अच्छा नहीं किया, तो मेरे घर पर दरवाजे पे लात मारने लगे थे, जोर जोर से चिल्लाने लगे थे, और फिर उनको पुलिस पकड़ के लेकर गई थी। तो मेरे पेरेंट्स बहुत ज्यादा डर गए थे, और जिनसे भी हम हेल्प मांगने जाते थे तो मुझे ये बताया जाता था कि आप वहां पर क्यों रहते हो, आप कहीं और चले जाओ, या इनकी मेजोरिटी बहुत ज्यादा है यहाँ पर, आपको यहाँ पर रहना ही क्यों है। तो मुझे लगता था मैं कब तक ऐसे डर डर के जीऊँ, और मैं जो ये घर है, इतना पुराना घर है, इस घर से इतना अटैचमेंट है, ये हमारा मतलब पुश्तैनी घर है मेरे ग्रैंडफादर के टाइम से। तो मतलब क्यों एक हिंदू ही मतलब अपने घर से जाए, अपना घर छोड़ दे। मैं चाहती थी कि नहीं, मैं कहीं जाना नहीं चाहती हूँ, मैं यहीं रहना चाहती हूँ।
अगला सवाल है कि क्या आपको बीएमसी के कर्मचारियों ने सपोर्ट नहीं किया? हाँ, मुझे बीएमसी के कर्मचारियों ने सपोर्ट नहीं किया है। अभी जो गलत गलत जो न्यूज मेरे बारे में फैलाई जा रही है कि मैंने रेंट नहीं भरा है, ये लड़की ऐसे झूठ बोल रही है, बीएमसी के पर आरोप लगा रही है। लेकिन मैंने जो भी मतलब बोला है, मेरे पास सब प्रूफ है। मैंने राइटिंग में जो भी मतलब करस्पॉन्डेंस किया है, मेरे पास सब डॉक्यूमेंट्स है। मैं जब भी रेंट भरने जाती थी, वो लोग मुझसे लेते नहीं थे। कभी बोलते थे कि आप कल आइए, कभी मुझसे ये कहा जाता था कि पुराने ऑफिसर जो है वो रिटायर्ड हो चुके हैं या ट्रांसफर हो चुके हैं, तो हमें नहीं पता है कैसे करना है। तो कभी मुझे ये बताया जाता था कि आपका ट्रांसफर ही नहीं हुआ है। तो कभी मुझे ये बताया जाता था कि मुझे कोई कागज आपका मिल नहीं रहा है। अच्छा, अगला सवाल है कि ये सब जो हो रहा था, तो आपके मदद के लिए कोई नहीं आया, ना वहां का विधायक? नहीं, ये सब इतना अचानक से हो गया कि मुझे कुछ समझ में नहीं आया, और मेरी मदद के लिए कोई नहीं आया। क्योंकि ऑलरेडी मुझे धमकियां वहां से मुझे मिलती थी कि हमारे जो कॉपरेटर हैं, ये हमारे कांग्रेस के लीडर हैं, वो आपकी अकेली के लिए हमारे इतने लाखों वोटों को जाने नहीं देंगे, और आपकी अकेली के लिए ये हमें मतलब इग्नोर नहीं करेंगे, तो वो आपको मतलब मदद नहीं करेंगे, तो आपको यहाँ से निकलना ही होगा। अच्छा, अब आप कभी बीएमसी कमिश्नर को मिलने गए थे, उनके पास शिकायत की, जो बड़े अफसर है? बीएमसी कमिश्नर से मैं मिलने तो नहीं गई थी। मतलब मैंने मिलने के लिए बहुत कोशिश की थी, लेकिन मुझे अपॉइंटमेंट नहीं मिला था। लेकिन मैंने उनको करस्पॉन्डेंस किया था अ, उस माध्यम के, मतलब जितने भी डॉक्यूमेंट्स है मेरे पास है। अच्छा, तो अब आप क्या करने वाले हो? आपका वीडियो तो आया, बाहर आया, मैंने खुद देखा। आपने जो सहा है वो मैं समझ सकता हूँ, लेकिन अभी आपका प्लान क्या है? मेरा प्लान यही है कि मुझे जो मेरा घर है मुझे वापस मिल जाए, क्योंकि वो मेरा अपना घर है। मेरे ग्रैंडफादर का घर है वो मुझे वापस चाहिए। वो कोई इलीगल घर नहीं, हमारा लीगल घर है, और मेरे पास सब डॉक्यूमेंट्स हैं। और जो गलत वीडियो हर जगह फैल रहा है कि मैंने रेंट नहीं भरा है, तो मैं दिखाना चाहती हूँ आज प्रूफ के साथ। मैं कभी कभी रेंट भरने गई थी, मेरे पास सब डॉक्यूमेंट्स है। ये 2017 में मैं गई थी रेंट भरने के लिए। इसमें क्लियरली लिखा हुआ है कि मैं रेंट भरने जा रही हूँ, लेकिन आप मुझसे रेंट ले नहीं रहे हो, और आप मुझे मेंटली टॉर्चर कर रहे हो। राइट। ये तो 2017 का है, हाँ, और 2020 का है मेरे पास। ये भी 2022 का है। तो मेरे अच्छा, पास कंटिन्यूस इतने सारे डॉक्यूमेंट्स है रेंट भरने के लिए। इससे ये साबित होता है कि मैं रेंट भरने जाती थी, लेकिन बीएमसी मुझसे रेंट नहीं लेती थी। तो कहीं ना कहीं उनको किसी कॉपरेटर और जो कम्युनिटी है उनका प्रेशर था। अच्छा, तो क्या बीएमसी के कर्मचारी अधिकारी उनसे मिले हुए हैं, ऐसा लगता है आपको? हाँ, मुझे ऐसा लगता है, क्योंकि जब से मैंने एफआईआर किया था तो मुझे ये धमकियां मिल रही थी कि हम आपको यहाँ पर रहने नहीं देंगे, हम कैसे भी यहाँ से निकालेंगे, क्योंकि यहाँ पर जो है हमारी मेजोरिटी है, और यहाँ पर जो कानून है हमारे हिसाब से चलता है, और बीएमसी है और जो पुलिस है वो हमारे हिसाब से चलेगी। तो मुझे ये सब धमकियां मुझे पहले से ही मिलती रहती थी। अच्छा, एक सवाल है कि ईव टीजिंग का मामला आगे आया आपके बारे में, जो हुआ था, क्या चीज थी वो? हाँ, हाँ, क्योंकि मैं एक हिंदू हूँ, जैसे कि जैसे भजन कीर्तन वगैरह मैं करती रहती थी, तो उनको पसंद नहीं आता था। वो चाहते थे कि मैं ये सब बंद कर दूं, अगर मुझे यहाँ पर रहना है तो उनके हिसाब से रहना पड़ेगा। तो मैंने उनकी बात नहीं सुनी, मुझे ऐसे ही टॉर्चर करते रहते थे कुछ ना कुछ चीजों को लेकर। तो मैंने उनके पर एफआईआर कर दिया था। वो छेड़खानी वगैरह भी करते थे, तो मुझसे मतलब बर्दाश्त के बाहर था। तो इतना सब मैंने इतने सालों तक सहा, लेकिन 2020 तक मुझसे मतलब बर्दाश्त नहीं हुआ, और मैंने एफआईआर कर दिया। और एफआईआर के बाद ऐसे हुआ कि उन लोगों ने मेरा जीना मुश्किल कर दिया, और मुझे धमकियों पर धमकियां मतलब देने लगे कि आपको घर से निकाल के ही रहेंगे, और फाइनली उन्होंने यही किया। अच्छा, तो फिलहाल आप वहां नहीं रह रहे? नहीं, नहीं, वहां पर हम नहीं रह रहे, क्योंकि हमारे घर को सील कर दिया, जैसे सबको पता है। राइट।
एक आखिरी सवाल आपसे है कि ये सब जो हो रहा है, आप 10 साल तक सह रहे थे, फिर भी डटे हुए थे, कभी आपको डर नहीं लगा? डर लगता था। जो मेरे पेरेंट्स है वो मुझे बाहर जाने से मना करते थे। वो इतना डरते थे कि नहीं आप कहीं बाहर ही नहीं जाओगी, आप जॉब भी नहीं करोगी, आप घर पे ही रहोगी। तो मेरा बाहर निकलना बहुत ही कम हो गया था। कहीं घूमने भी जाओ, क्योंकि वो इतना बड़ा ग्राउंड है तो मुझे वहां पर घूमना भी पसंद था। लेकिन मुझे मेरी जो मम्मी है डैडी है वो मुझे मना करते थे कि आप बाहर नहीं निकलोगे, क्योंकि ये यहाँ पर खतरों से मतलब भरा हुआ ये पूरा एरिया है, तो बेटर होगा आप घर पर रहोगी। तो मुझे बहुत परेशानी होती थी, मुझे घर से बाहर नहीं निकलना बहुत मुझे मतलब ये लोग रोक टोक करते थे। अच्छा, एकंदरीत प्रेक्षकांनो हे प्रकरण तुम्ही बघितलं तर केवढं भयंकर आहे हे आपल्या समोर आलं असेल. आता मी परत एकदा ऍडव्होकेट म्हात्रे यांच्याकडे जातोय. म्हात्रेजी, सांगा तुम्हाला काय बोलायचंय? मला तुमच्या माध्यमातून एक महत्वाचा मुद्दा असं सांगायचा होता की जे काही बीएमसी दाखवण्याचा प्रयत्न करते, या त्यांचे जे पदाधिकारी व ते जे कॉर्पोरेटरच्या सांगण्यावरून जे काही चाललंय, जो षडयंत्र चाललंय, तर ह्याच्यामध्ये असं आहे की आपल्याला आपल्या संविधानामध्ये कायदा हा सगळ्यांना सेम आहे, आर्टिकल 40. आता तुम्हाला सांगतो, या महिलेची रूम नंबर 4 आहे. रूम नंबर 3 आणि 5 मध्ये जे रहिवासी होते, महाराष्ट्रीयन फॅमिली होती ती, त्यांचे डॉक्युमेंट ट्रान्सफर म्हणजे त्यांच्या नावावरती खोली झाल्यानंतर इस्टेट मॅनेजरनी ती त्यांच्या नावावर केली आणि ती खोली त्यांच्या नावावर झाल्यानंतर ते एका मुसलमानांना विकून गेले. अच्छा. आता जर कायद्याने पाहायला गेलं तर जर त्यांची रूम ट्रान्सफर होऊ शकते, त्यांची रूम विकली जाऊ शकते, तर या महिलेने असं काय केलंय की हिची रूम ट्रान्सफर होऊ शकत नाही? हा पहिला मुद्दा येतो. दुसरा मुद्दा असा आहे की जर बीएमसी स्वतःला इतकी म्हणजे स्ट्रिंजंट कॉर्पोरेशन समजते की दे फॉलो दी रूल्स अँड रेग्युलेशन, तर त्या एरियामध्ये जो बीएमसीचा गोडाऊन आहे त्याला काबीज करून तिथे मदरसा व मस्जिद बांधण्यात आलेला आहे. त्याच्यावर कारवाई का नाही केली आहे अजून? हा प्रश्न आम्ही कोर्टात उपस्थित करणार आहोत. खरंय, अगदी बरोबर. एकंदरीत हे प्रकरण जर बघितलं मित्रांनो तर आपल्याला कळेल की मालवणी इतकंच हे प्रकरणही भयंकर आहे आणि अगदी सरळ सरळ हा लँड जिहाद आहे. फक्त एक गोष्ट मला इथे स्पष्ट करावी लागेल की या ठिकाणी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरून हे सगळं करण्यात आलेलं आहे आणि महानगरपालिकेचे कर्मचारीही या प्रकरणात तितकेच दोषी दिसत आहेत. मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल होईल हे बघा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. हे जे लव जिहादचं माफ करा, लँड जिहादचं प्रकरण आहे हे लोकांपुढे आलं पाहिजे, लोकांना कळलं पाहिजे, सगळ्यांना कळलं पाहिजे. मात्रे जी आणि सारिका जी, आपका बहुत बहुत शुक्रिया, आप यहाँ आए और हमारे साथ बातचीत की. हरे कृष्णा, थँक्यू सो मच. मित्रांनो, लक्षवेध 2020 हा चॅनल जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि पर्टिक्युलरली हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत गेला पाहिजे आणि त्यामुळे तो जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.